कोणालाही म्हणलं ना की ही पाट दुसऱ्याच झोप्याची येलेली आहे, लोकांना भरोसा बसत नाही बघा. किंवा कोणालाही म्हणलो की ही सुद्धा पाट दुसऱ्या झोप्याची येलेली आहे, लोकांना नाही हो रंदे भैया 4-4 झोप्याच्या शेळ्या असन या. किंवा मग कोणाला हे म्हणलो ना मी की पहिलं रुच पाट आहे, तरी लोकांना भरोसा बसत नाही बघा. पाट बघून घ्या सगळ्यात पहिले तर, मग मी तुम्हाला सांगतो आजचा टॉपिक काय आहे. हे बघा, कोणालाही म्हणलो ना ही पाट पहिलं रुच आहे, कोणीच विश्वास ठेवत नाही. पण सडावरून तर तुम्हाला कळेल ना की पाट पहिलं रुई म्हणून. पाट बघून घ्या, क्वालिटी बघून घ्या. हे बघा, मी जर कोणाला म्हणलो ना ही पाट बी पहिलं रुई अशी लक्षात येत नाही, पण खाली काच बघा. हां, तर नमस्कार मित्रांनो, मी रंदे भैया शेळीपालन फार्म होती पुन्हा एकदा स्वागत. आजचा टॉपिक आपला असा आहे की पहिलं रू पाठी नेमकं कधी लावायच्या, लागवड कधी करायची, दाणा कधी घालायच्या, जेणेकरून पिल्लं रप्पस बनतील, शेळी चांगली राहील आणि क्वालिटी व्यवस्थित राहील. 2-3 मुद्दे आहे, सगळे व्यवस्थित समजून सांगतो या व्हिडिओमध्ये. चला तर मग. हे बघा, माझ्या फार्मवरती जेव्हा ह्या पाठी लोक बघतात की पहिलं रूच आहे, तर म्हणतात अरे बापरे रंदे भैया एवढं माप, एवढी क्वालिटी. आता ही बी पाट दुसऱ्या झोपेची आहे, हिच्यापेक्षा बी वरचढ ही झालेली आहे पहिल्याच वेतामध्ये. कशामुळे झाली हो ही पाट अशी, चला तुम्हाला सांगतो. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात जे मेन कारण आहे ते म्हणजे लेट लागवड. पाठींची लेट लागवड केल्यामुळे पाठींचं जे माप आहे ते खूप जबरदस्त उंच पूर्ण आणि क्वालिटेड बनतं, चमकही खूप येते. आणि अजूनही काही कारणं आहेत लेट लागवड करण्याची, तेही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ते कारणं कोणकोणते, चला तर मग सुरुवात करूया. हे बघा, सगळ्यात पहिले तर लवकर जर शेळी लागली तर काय होतं ते तुम्हाला लाईव्ह दाखवून देतो बघा, डेमो दाखवतो लगेच 1 मिनिटाच्या आत. हे बघा, आता ही पाट आहे, ॲक्च्युअलमध्ये काठेवाडीच्या असल्यामुळं काय बारीक राहिलेली नाही, परंतु हे बघा, मी ज्या मागच्या वर्षी 2 पाठी ठेवल्या होत्या, आता ही आहे आपली हारणी आणि ती जी तुम्हाला दाखवली होती ती होती आपली बॉयलर कुठे गेली. हे बघा, ही इकडे बॉयलर तुम्हाला पाट दिसत असेल. आता हे बघा, ही कशी झाली आणि ती कशी राहिली बघा. तिची चुकून लागवड झाली होती. जे आपले ग्रुप मेंबर्स आहेत त्यांना माहिती आहे की लागवड कशा पद्धतीने झाली होती, ग्रुपमध्ये मी टाकलं होतं. आता हे बघा, ह्या बहिणीचा जोडा आहे, पण दोघीमध्ये बघा किती फरक पडला. अशी नाही लक्षात येणार, जवळ गेल्या की तुमच्या लगेच लक्षात येतील बघा त्या. हे बघा, आता ही पाट लागलेली नाही आणि ती पाट जणून गेली. काय कारण होतं हे बघा, ही लवकर जाणल्यामुळं काय होतं, जे पिल्लू आहे ते असं मनासारखं वाढत नाही. दुसरं मोटिव्ह म्हणजे काठीवाडी शेळ्या ह्या दुधासाठी ओळखल्या जातात. लवकर लागल्यामुळे आता हे बघा, ही पाट दिलेली ती ना, तर लवकर लागल्यामुळं काय झालं, हे पिल्लू पाहिजे तसं वाढत नाही बघा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, जसं आपल्याला दूध पाहिजे त्या शेळीपासून उत्पन्न पाहिजे ते मिळत नाही. दूध नसल्यामुळं पिल्लू बारीक राहतात, ज्याला पिल्लं सांभाळायची त्यांच्यासाठी. आणि ज्यांना फक्त दूधच काढायचं आहे त्यांचा तर काही उपयोगच होत नाही, असा विषय आहे. दुसरी गोष्ट, माप शेळीचं बनत नाही. माप बांधलं नाही ना तर मग मनात लक्षात बसत नाही शेळी, ती एक गोष्ट. तिसरी गोष्ट, शेळी एक पिल्लू देण्याचं प्रमाण वाढतं. आता मी तुम्हाला सांगतो, हे बघा, होंडा शेळीच्या पाठी होत्या, पहिल्या वेताला एकीनं 3 आणि एकीनं 2 पिल्लं दिली होती बरोबर. तुम्हाला यूट्यूबवरती दाखवलेलं बी आहे, आणि ज्यांना नाही बघितलं त्यांना आपल्या चॅनलच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये जावं आणि तिथं बघावं. सगळ्यात पॉप्युलर व्हिडिओ बघायचा, 2-3 नंबरला ते व्हिडिओ तुम्हाला येईल की पहिलं रोज पाठी वेळेला एकाच दिवशी वेळेला 2-2, 3-3 पिल्लं दिले. बरेच लोक मला त्यावेळेलाही म्हणले पहिलं रो पाठी नाहीच, पण आहे त्या पाठी बी दाखवून देतो. कोणच्या, ज्या सुरुवातीला मी तुम्हाला काळी एक आणि एक लाल कामी शेळी दाखवली बघा, ती त्या पाठीत दुसऱ्या झोप्याच्या आहे. फक्त तुम्हाला काही सांगायची गरज नाही, जशा पैदा झाल्या तसा पहिला व्हिडिओ त्यांचा आहे आणि अजून पण चॅनलवर त्याच आहे. आता हे बघा, ही पहिलं रूच आहे, समोरची मी दुसऱ्या झोप्याची म्हणतो, ती जर तुमच्या लक्षात येत नसेल तर ही तर पहिलं रूच. हे बघा, आता या संघच्या पाठी आहे, ह्या तिन्ही बी मागच्या वर्षीच्या आपण ठेवलेल्या 1, 2 आणि 3. तर बघा, जी लावली नाही ती बघा केवढी झाली. सुरुवातीला ज्या वेळेला होत्या त्यावेळेला ही पाठ मोठी होती बघा, जी लागवड झालेली आणि जनलेली. हे बघा, ती पाठ केवढी झाली जी लावली नाही ती. हा एक फरक पडतो, दुधात फरक पडतो. आणि आता पुढची गोष्ट म्हणजे काय, आता जेव्हा ती पाठ लागल जी जनलेली आहे, हळजलेली आहे, ती यावेळेससुद्धा एक पिल्लू देण्याचे चान्सेस वाढतात. का तर ती लवकर लागली होती, तिचा कस निघून गेला. पण जी पाट आपण लागवड केली नाही ती लेट लावल्यामुळं पहिल्याच वेताला 2 पिल्लं देते, पिल्लं मोठे बांधतात आणि उत्पन्न भरघोस मिळतं. म्हणजे वेळ तेवढाच जातो, उत्पन्न तेवढंच मिळतं, पण जनावरांचे हाल 2दा व्हायपेक्षा एकदाच होते. तर हा एक सगळ्यात मेन नफा आहे लेट लागवडीचा. लेट लागवड जर तुम्ही केली तर 1 नंबर. आता लेट किती ते बी महत्त्वाचं आहे.
नाही तर तुम्ही म्हणशाल रणदेव आहे तुम्ही काय 3-3 वर्ष पाठी सांभाळ्या घ्या, अजिबात नाही. किती वर्ष ते मी तुम्हाला सांगतो. वय, जात आणि वजन. हे बघा, वजन तर ज्या त्या जातीच्या वंशावळीच्या हिशोबानं कमी जास्त होणार आहे, पण वय किती? कमीत कमी 12 ते 13 महिने. 2 दात करूस्तोवर शेळीला लागवड करू नये. माझी दिवाळी दसऱ्याला झालेलं पिल्लू 14 ते 15 महिन्यानंतर मी लागवड करतो. दुसऱ्या अक्षय तृतीयेला, म्हणजे एकदा दिवाळी होऊन गेल्यानंतर अक्षय तृतीय येते 6 महिन्यानंतर. त्या अक्षय तृतीयेला मी पाट लावत नाही. त्याच्या पुढच्या अक्षय तृतीयेला एप्रिल मेमध्ये मी पाट लागवड करत असतो. म्हणजे 15 ते 16 महिने, 17 महिनेसुद्धा पाट माझी खाली ठेवतो. पण माझ्या दुसऱ्या शेळ्या उत्पन्न देण्यासाठी असतात म्हणून. पण तुम्ही जरी लागवड करायची असेल तर कमीत कमी 12 ते 13 महिने तुम्ही पाठींना खाली ठेवायचं आहे, जेणेकरून उंच पूर्ण माप बनतं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. आता हे जे माप आहे बघा, किती लाकडावानी माप आहे हे जे दिसतंय तुम्हाला. आणि ज्या पलीकडच्या पाठी दिसत आहे ती लाल रेवडी पाठ आहे, ती पाठ अजून भरवलेली नाही, आदत पाठ आहे. ज्या वेळेला 2 दात होईल त्यावेळेला तुम्ही भरवशाल, जबरदस्त माप बनतं या शेळ्यांवानी. बरोबर आहे का नाही? तर असा विषय आहे बघा. आता हे बघा, हे माप बघा, बघू शकता तुम्ही. हे माप बघा, क्वालिटी आहे ना राव, असं थोडीच आहे. 100% क्वालिटी बनते. फक्त तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला त्यांचं वेट करायचं. आता हे बघा, ही पहिलं पाट आहे, एकदा जणून गेली, आता दुसरून गाभण आहे. पण माप बघा केवढं झालेलं आहे, मस्त. एका गावरान शेळीपेक्षा तर भरपूर मोठं माप आहे. तर मग अशा पद्धतीचं उत्पन्न जर तुम्हाला घ्यायचं असेल तर जनावरांची लागवड जी आहे ती थोडी लेट करा. किती महिन्यानंतर? तर 2 दात झाल्यानंतर, म्हणजे 13-14 महिने. कोणत्याही जातीचे मध्ये असले तरी 13 ते 14 महिन्यामध्ये पाठी दातं करते. तर तुम्ही ती नियोजन करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. अजून काय फायदा आहे लेट लागवडीचा तो ऐकून घ्या. एक सगळ्यात पहिला फायदा, दूध वाढतं, वजन वाढतं, अंगाचं माप बनतं, उत्पन्नाला डबल टिबल येते शेळी. आणि त्याच्यानंतर 5वा नफा म्हणजे जनावराची हाल कमी होते आणि तुमचीसुद्धा मेहनत कमी लागते तेवढ्याच उत्पन्नासाठी. ही गोष्ट ध्यानात ठेवा, समजून घ्या. आता राहिली गोष्ट की मग एवढा वेळ कसं काय देणार तुम्ही, कारण तुम्हाला परवडत नाही, पिल्लं रापारप पाहिजे. हे बघा, पहिलं वेताला थोडासा वेट करा. दुसऱ्या वेतापासून तुम्ही बिनधास्त 3 महिन्याच्या गॅपवर शेळ्या भरवू शकता. त्याच्यात काही अडचण नाही. लागवड किती महिन्यानं करायची किंवा किती दिवसानं करायची तर बिनधास्त राहा तुम्ही. एकदा शेळी हळजली की 3 महिन्यानंतर पुन्हा भरले तरी चालती. पण पहिल्या वेताला तुम्ही थोडी लेट भरा. वजन वाढतं, उंची वाढती आणि जबरदस्त माप बनतं. ही गोष्ट ध्यानात ठेवा. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या शिकायच्या असेल तर रणदेव भैया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या. त्याच्यानंतर बघा, नातखुळा वस्तू, नातखुळा क्वालिटी आहे की नाही. चमक बघा शेळ्यांच्या अंगावरली, 1 नंबर क्वालिटी आणि क्वांटिटी के साथ. अशा काठीवाडी शेळ्या खरेदी करायच्या असेल रणदेव भैया शेळीपालन फार्मला सबस्क्राईब करून घ्या, फॉलो करून घ्या आणि असंच इथून पुढे सपोर्ट करत राहा. मित्रांनो, आपल्या पावसाळ्याचा आणि उन्हाळ्याचा स्टॉक म्हणजेच तुरीचं भूस आपण भरून ठेवलेलं आहे, म्हणजे स्टॉक चालू आहे. मागच्या वर्षीचं भूस तसंच आहे मित्रांनो, गरजच नाही पडली एवढा चारा आहे. पण तरीही आपण यावर्षी जवळपास आतापर्यंत 4 ते 5 ट्रॉल्या तुरीचं भूस हे जमा केलेलं आहे. भूस बी बघून घेऊ शकता तुम्ही, क्वालिटी बघून घेऊ शकता भुसाची. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, प्युअर फल्लीचं आणि काड्या तर अजिबात नाहीच आहे त्याच्यात. आणि ह्या ज्या काड्या दिसत ही ट्रिप अलग आणली होती. एवढा एक एरिया अलग आहे. मला काही विकायचं नाही, पण घरचं आहे ते तुम्हाला सांगतो मी. आणि हे बघा, ही क्वालिटी बी बघा, बिगर काड्याचं भूस आहे. आणि हे भूस आपण ठेवणार आहे आपल्या शेळ्यांसाठी. तर तुम्हीही असं भूस भरून ठेवा. माझं मागच्या वर्षीचं तसंच आहे अजून, पण मी तरीही स्टॉक करतो आहे, कारण पानकाळ्यात दिवस कसे येतील सांगता येत नाही. हे बघा, आपण माठगेळाचा नर आणलेला आहे. नर कसं काय आहे मला सांगा कमेंट करून नक्की एकदा. किंमत याची आणलेली किंमत सांगतो 15,000 रुपये आहे. जर कोणाला पाहिजे असेल लवकरात लवकर संपर्क करा. मला काही विकायचं नाही, ते बोलतो आहे मी. 15,000 रुपयात नर आणला मित्रांनो. परवडला का नाही तेवढं सांगा फक्त. 5-6 महिन्याचं पिल्लू असेल, 25-1 किलोचं. पण जातवान क्वालिटी आहे आणि नंबर 1 वाण आहे. 1 नंबर वस्तू, 1 नंबर क्वालिटी.
त्याच्यानंतर यांची किंमत तुम्हाला सांगितलीच होती, 4,000 रुपयांनी आणली होती. ते पलीकडलं मोठे जे आहे ते 5,500 रुपयानं आणले होते. तर आता हे बी बरेचसे जबरदस्त झालेले आहे. अजून लई किंमत वाढेल यांचीवाली, त्याचा काही विषय नाही. आणि हे बघा जबरदस्त खात्या शेळ्या मेंढ्या, तर हे तुरीचं भूस भरून ठेवा. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक समजला असेल की पाठरांची लागवड कधी करायची. धन्यवाद. रंदे भैया शेळी पालन फार. सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट, नोटिफिकेशन, घंटी. धन्यवाद. काय राहिला असेल मुद्दा 100% कमेंट करून नक्की सांगा. आणि वंशावळीचाच बोकड लागवडीसाठी यूज करा, जेणेकरून पिल्लंही वंशावळीचे पडतील. धन्यवाद. बाय बाय.